भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त हॉटेल भाग्यवंत प्रस्तुत शौर्य चषक क्रिकेट सामन्याचे औंढा नागनाथ शहरामध्ये आयोजन। सर्व सहकार्य करणाऱ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद व सर्व खेळाडूंचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत। आज दिनांक 22/12/2025 रोजी वानखेडे स्टेडियम कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान औंढा नागनाथ येथे प्रथमच शौर्य दिनानिमित्त शौर्य चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। शौर्य चषक शौर्य दिनानिमित्त प्रथम पारितोषिक 51,000 रुपये विके देशमुख यांनी दिले आहे, तर द्वितीय पारितोषिक 31,000 रिपब्लिकन सेनेचे किरण भाऊ घोंगडे यांनी दिले आहेत। 1 जानेवारी शौर्य चषकानिमित्त भव्य दिव्य आयोजन केलं आहे। या आयोजनाचे प्रमुख आशिष भैया मुळे, यशवंत भैया साळवे या सर्व दोन्हीच्या आयोजनाने केलेलं आहे। त्याचबरोबर याचं प्रथम पारितोषिक 51,000 रुपये विक्की भैया देशमुख, 31,000 रुपये किरण भाऊ घोंगडे यांच्या वतीने दिले आहेत। शौर्य दिनानिमित्त शौर्य चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन उद्घाटन प्रसंगी विक्की देशमुख यांच्या हस्ते, उद्घाटन प्रसंगी किरण घोंगडे, प्रदीप कनकुटे, संतोष गोबाळे, माजी नगराध्यक्ष दिलीप राठोड, साई रेडीमेडचे कृष्णा भोजे, विजय देशमुख, साहेबराव देशमुख, सुनील नागरे, प्रद्युमान नागरे सर आदी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले। क्रिकेट सामन्याचं आयोजन शौर्य दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे सामने मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी चांगले खेळाडू नक्कीच आपला चांगला खेळ दाखवतील। खेळ हा शेवटी खेळण्यासाठी असतो आणि खेळातून आपली खिलाडू वृद्धिंगत कशी करायची याचंच शिक्षण या खेळामधून आपल्याला घ्यायचं असतं। औंढा नागनाथ शहरामध्ये प्रथमच वानखेडे स्टेडियम कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार मैदान औंढा नागनाथ येथे शौर्य दिनानिमित्त शौर्य चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन 22/12/2025 ते 1 जानेवारी 2026 पर्यंत क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहेत। या क्रिकेट सामन्यांमध्ये 8 संघ यांना ड्रेसिंग होणार, 16 यांनी ड्रेस दिले आहेत। औंढा नागनाथ शहरामध्ये प्रथमच शौर्य दिनानिमित्त क्रिकेट सामन्याचे आयोजन आशिष मुळे, यशवंत साळवे, बाबा डांगे, मनीष खंडागळे, आवी खंडागळे व सर्व आयोजक समितीने आयोजन केले आहेत। औंढा नागनाथ शहरामध्ये शौर्य चषक शौर्य दिनानिमित्त पहिल्यांदाच क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। क्रिकेट सामने बघण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी जमले होते। न्यूज 91 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ शहरामध्ये बाजार कमिटीच्या उर्फ वानखेडे मैदानावरती आज हा ऐतिहासिक शौर्य दिनाच्या निमित्तानं रंगतदार सामन्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरं तर आपल्या सर्वांना या शौर्य दिनाचं महत्त्व आणि शौर्य दिनाचं औचित्य माहीत असणं देखील अत्यंत आवश्यक आहे। मी सर्वांना या लाईव्हच्या माध्यमातून या प्रांगणातून या ठिकाणी सांगू इच्छितो की 1 जानेवारी 2026 रोजी भीमा कोरेगावचा शौर्य दिन आहे आणि त्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा शौर्य दिन महोत्सव क्रिकेटचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि ज्या कार्यकर्त्यांनी आमचे यशवंत भैया साळवे असतील, आशिषजी मुळे असतील, आमचे बाबाजी डांगे असतील, मनीषजी खंडागळे असतील व त्यांची सर्वच आयोजन समितीची टीम असेल, या टीमने अतिशय मेहनतीनं या ऐतिहासिक शौर्य चषकाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी सर्व आमच्या मान्यवरांच्या वतीनं मी सर्व आयोजन समितीचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि शुभेच्छा देत असताना एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे तो इतिहास अशा प्रकारचा आहे की तत्कालीन काळामध्ये 500 महारांनी 2,500 पेशव्यांचा खात्मा केला होता। हा शौर्य दिनाचा इतिहास आहे आणि तो इतिहासाचा गौरव करत असताना या चषकाचं आयोजन करत असताना जे आयोजन समितीने जे शौर्य चषक ठेवलेलं आहे तेव्हा जे सर्व खेळाडू असतील, ज्या पद्धतीनं 500 महार लढले आणि 2,500 पेशव्यांचा खात्मा केला, परंतु ती लढाई महारांची आणि पेशव्यांची होती। परंतु या क्रिकेटच्या मैदानावर आपण लढत असताना ही लढाई फक्त आणि ही लढाई नाही तर आपला खेळ हा आपला एकमेकांमधला खेळ आहे। तेव्हा मी एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की चांगल्या पद्धतीने हे खेळाडूप्रमाणेच खेळतील, खेळाडू वृत्ती ठेवून करतील आणि एकमेकांसोबत चांगल्या प्रकारचा खेळ करतील आणि आपल्या औंढा शहराचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर कोरतील। आणि ह्या शौर्य दिनाचा जे चषक आहे निश्चितपणे चांगली टीम जे कामगिरी करेल ते यशस्वीपणे घेऊन जाईल। अशा सर्वच टीमना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय भीम।